दिवस तिसरा तर डायरेक्ट माणसं बोलवलीत. ते नेहमीच येतात आमच्या इथे. 13 लोक आहेत. ते सगळी वरती पटापट काजू जमा करत जाणार लाईनीत. बादलीत बोंडू भरणार, मग एका ठिकाणी नेणार, ओतणार आणि मग भरणार. गोल्डेस आमचा फिरतोय. बोंडू पाहिजे का बोंडू? हां, चावलबाई तिकडे फिरतात. संपूर्ण बाग आज कवर करायचे क्षेत्र. कामाला नुकतीच सुरुवात झाली आता. तर लगेच झटपट वरती पण आलो आम्ही. हा, मग काल येऊन बघून गेलो आम्ही. संध्याकाळी सकाळी लावत होतो मेंढके. गोल्डी पुन्हा रखवालीगत बोंडू सोडतोय. तू नको वर येऊ, तू नको वर येऊ, जागा नाही. टोपी बिपी लावून वा वा. आज आम्ही बोंडू जमा करायचा कार्यक्रम चालू केला. बोंडू, फक्त बोंडू जमा करायचे. तिकडे बाईक आहेत त्याच्याकडे जाऊन द्यायचे. पटापट काम चालू आहे. सगळेजण बोंडू आता जमा करतात. हे करून येत आहेत. वर 13 जणी आणि आम्ही दोघं 15. आम्ही काय करतो तसे वरची कामं करतोय. चावल भाई देख रहे काजू कहा का गिरे. ते कालच्या ठिकाणी आलो आपण पुन्हा. आणि वरचं क्षेत्र साफ करायची फुल जोरदार तयारी. भरभर काम चालू आहे. भरभर काजू जरूर पडले तिथे. सगळे काजू उचलले जाणार आहेत. आनंद साहेबांनी आम्ही आता फक्त इथे पण जमा करून ठेवलेत. कोण ठेवले जमा करून? हां, केले असतील, बघू आता. चालू आम्ही पुढे येणपर्यंत बघायला. अशा प्रकारे कावळा देखील आलेला आहे आमच्या बागेत. काजू पावन झालेत. या 2 गोण्या आम्ही खाली घेऊन जाणार आहे. आनंद साहेबांची आता जास्त काम नाही. गोण्या घ्यायच्या, खाली घेऊन जायचं, खालून परत वर यायचं, वरतून परत खाली जायचं. कावळा सुंदर रीतीने दिसतो इथे. बोंडू खातोय कावळा. 4 वाजले संध्याकाळचे आणि पुन्हा एकदा पलटण रेडी. चहाचा ब्रेक चालू आहे. दाऊल साहेब आमचे बसलेत वरती. झाड खायचं भारी तुला. भारी झाड आहे. गोल्डी सगळ्यांचं लक्ष ठेवतोय. कालच्या क्षेत्राकडे आलेलो आपण पुन्हा एकदा. निळं आकाश आणि काजू काढतो आम्ही. आनंद दाऊल. ये क्या बात आहे. आता इथून खालून सुरुवात केली आहे. आता निघालेलं इकडचं पॅक करायचं आपल्याला. इथून आता असे वर चाललेत. पुन्हा एकदा आपण आंबे कापायला सुरुवात केलेली आहे. 2 आंबे आणलेत. नारळ बाग साफ केल्यानंतर खूप धमाल झालं, तर म्हटलं आपण आंबे कापूया. मस्त आहे. थोडी इथे इथे तू पण येशील कॅमेऱ्यात. बस सिट डाऊन. आता आंबा खाणार आमचा कोल्डी. ये मम्मी, कोल्डी खा. वा सुंदर.
अशा काहीशा फोड्या आता करून घेतल्यात. तर हळद मीठ मसाला टाकायचा आणि खायचे. गोल्डीसाठी आम्ही नारळ पण आणलाय, खोबरं पण आहे. आज आहे आपल्याकडे सोमवार. तसं गावात नेट नाही, तसं लाईट देखील नसते. दर सोमवारी लोड शेडिंग ही घोषित केलेली आहे. कधीपासून आम्ही लहानपणी असल्यापासून, म्हणजे आता जवळजवळ 20 वर्ष झाली असतील, सोमवारी काय लाईट नसते कधी. लोक सोलारवरती वीज तयार करतायत, पण आमच्या गावात अजून वीज काही येत नाही बाबा. दर सोमवारमध्ये सुट्टी, सगळी कामं बंद. आनंद बाबू बघतायत व्हिडिओ. हे बोलले का व्हिडिओ चालू आहे आमचा, मग आम्ही कैरी खातोय. समजलं? हेमंतचा फोन येऊन गेला. अरे तो कोकणातला आहे ताई. कैरी कोकम तो खातो, तेच सांगतोय. फणस पण खातो तो. मग त्याचं तर लग्न करायचंय, मग त्याची पोरं होणार. मग सगळ्याला देणार आम्ही एक पोरं. काळीच पोरं पाहिजे आम्हाला. गावी काळा आहे म्हणून बघ किती चांगला आहे, खराबच होत नाही तो. अरे बायवाली 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 बाय कैरी खात, कैरी खात. कुठे? हा नाही बरोबर, गोल्डे देऊन टाक. चल हा. नाही बोलते मशरी खाल्ली म्हणून ती बोलते नको. गोल्डीला देतो काय कैरी? कैरी नाही, कैरी दिलास दोनदा. त्याला खोबरं पाहिजे तुला? खोबरं पाहिजे तुझं काय ते कर मग. अरे युट्यूबला व्हिडिओ झाला ताई, मग हिरो बिरो झालो मी तर लाईन लागेल इथे बाहेर, माहितीये. सुदिनाची चमचा आण ग, काढते मी. ए तिकडे जायचं रे बाजू, इकडे. आंबट आहे ते, खाते नाही आंबट नसतं, सुकलेली आंबट नाही. आंबट जर पहिली फेकून दिली असते. नसते खायची आंबट असते तर. गोल्डी येलो खाऊ चबाके. हा लगेच. नाही आंबट आहे बघ, फेकला. ही वाली आंबा कशी तरी खाल्ल्या बरोबर. हो बघितलं मी. हे आंबट असणार म्हणजे ये. नाही आंबट बरोबर चोपून बाहेर फेकून देतो तो बरोबर. मला येणार आहे ते घे. खोबरं जाणायला. ताई आमची करतो खोबरं. आपला झालेला आहे आजचा कार्यक्रम. त्याच्यात काय मस्त हळद मीठ मसाला साखर टाकायची, मस्त की बाहेर ऊन आहे, उन्हात नेऊन ठेवून द्यायचं. मला पण दे. काय नाही मशरी खायला आम्ही देत नाही, है ना बायो.